आपण विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार पडलं नसतं असं म्हणतात लोक. याच्यात काय तथ्य आहे नक्की? उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री राहो की नको राहो हे ठरवायचं काम त्यांच्या पक्षात करायला पाहिजे ना. बरोबर. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री राहो की नको त्यांच्या पक्षाचा निर्णय. हायकमांडला वाटलं की नाना पटोलेची जरूरत संघटनेमध्ये जास्त आहे. हायकमांडने मला आदेश दिला. मी उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो, अजित पवारांना भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की पक्षाने आदेश दिलेला आहे तर मला राजीनामा द्यावा लागेल. मी त्यांना सांगून राजीनामा दिला. पण 1 वर्ष आमचा विधानसभेचा अध्यक्ष होऊ दिला नाही. पण त्यांच्यावर दोघांवर कोणाचा दबाव होता याची माहिती आहे. म्हणजे वारंवार खापर की काँग्रेसनी चुकीचा निर्णय घेतला, नाना पटोलेंना विधानसभेचा अध्यक्षाचा राजीनामा द्यायला नव्हता पाहिजे तर सरकार गेली नसती. तर माझं मत असं आहे की आता हा विषय मी परवा पण त्याला चांगल्या जोरकस मांडला की आता हे जास्त या पद्धतीचे आरोप आमच्यावर करू नका, नाही तर एक दिवस मलाच बोलावं लागेल की तुम्ही कोणाच्या दबावात होता. म्हणून मी तुम्हाला आता सांगतो की माझ्यामुळे नाही, 1 वर्ष अध्यक्ष होऊ दिला नाही त्याच्यामुळे त्याच्यानंतरचा जो घटनाक्रम झाला आणि हे सगळं घडलं त्याच्यामुळे असं कुठेतरी वाटतं का की बाबा पक्षश्रेष्ठींना ग्राउंड रियालिटी माहित नव्हती महाराष्ट्रात? त्यांना रियालिटी माहित होती पण हे लोक 1 वर्ष आमचा अध्यक्ष होऊ देणार नाही हे त्यांना माहित नव्हतं. ग्राउंड रियालिटी त्यांना पण माहित होती की पक्ष संघटनेत नाना पटोलेचा आपल्याला उपयोग पडणार आहे म्हणून त्यांनी मला ती जबाबदारी दिली. त्यामुळे हे 1 वर्ष होऊ देणार नाही आणि सरकार जाईल याची कल्पना नव्हती.